दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. नगर मनमाड रोडवरील सह्याद्री चौक परिसरातील शासकीय बसथांबा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेले वाचनालय तसेच गोरगरीब शेतकरी आणि भाजीपाला विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेले ताडपत्रीचे शेड कोणतीही पूर्वसूचना न देता हटविण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि भाजीपाला विक्रेत्या महिला आक्रमक झाल्या आहेत. या कारवाईपूर्वी कोणतीही सूचना देण्यात आली नाही तसेच पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित शोरूम मालकाच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे. पावसाळ्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिलांनी स्वतःच्या खर्चाने उभारलेली ताडपत्रीची शेड हटविल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे काही महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सह्याद्री चौकातील शासकीय बसथांब्यावरून राहुरी, श्रीरामपूर, मनमाड अनेक भागांकडे जाणारे नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी थांबत होते. शासकीय बसथांबा हटविल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान शिवसेनेचे प्रवीण सप्रे यांनी 8 दिवसाच्या आत शासकीय बसथांबा आणि वाचनालय पुन्हा उभारून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नाही, मी दवाखान्यात गेले, तिथून आले तर सपरे म्हणले तोडले सपरे, इथं आले सर सपरे. एक तर आमच्या पोरं जिकडचे तिकडे झाले, आम्ही एकटीने काय करायचं. सफर तोडलं, 2000 कागद, 2000 रुपये मजुरी झाली, 4000 रुपये कुठून भरायचे. कोणी तोडलं, का तोडलं? दिवशी बोले ना, माहित नाही. मला घरी फोन आला म्हणजे तुझा सफर इथं तुम्ही सफर तोडलेत आणि आम्हाला त्यांनी जागा टाळायला बसायसाठी दिले, तिथंच आम्ही सफर केले. माझा सफर इथून तिथून सफर तोडलेत. जयशी वाले ना तर माहित आहे का आपल्याला कोण येत. आता गरमवाले आले, सारे सपरे तोडून टाकले. मला दम लागायला लागला. मला एकदा शुगर आणि BP. असं असतं काय? गरीब लोक आम्ही काही भिकारी सारखं बसत होतो वडला रुपया करीत होत, पण काही जागीरदार नाही याच्यात. MIDCच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता बस थांबा आम्ही तोडलेला नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा सप्रे यांनी केलाय. मात्र वस्तुस्थितीमध्ये JCBच्या साहाय्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आलेला शासकीय बसथांबा हा संपूर्ण जमीनदोस्त करण्यात आला आहे. आज MIDCचे अभियंता यांनी इथं नागरिकांना नोटीस न देता इथलं अतिक्रमण काढलं. त्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी इथं श्रीरामाचे वाचनालय, आपलं श्रीरामाची गोशाळा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू असलेले वाचनालय देखील त्यांनी फाडून पाडायचा प्रयत्न केला. इथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना थांबवल्यामुळे आज ते वाचनालय पाडल्याशिवाय वाचलेले. आज त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा, शिवाजी महाराजांची प्रतिमा, प्रभू श्रीरामांची प्रतिमा ही फाडून त्यांनी आज इथं या मागे बिहानी म्हणून एक प्लॉट धारक आहे, त्याच्याकडून त्यांनी पैसे घेऊन आज इथलं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. इथं आज सार्वजनिक बस स्टॉप होतं जे महानगर आपलं CWD ने केलेलं होतं, पण ते आज देखील त्यांनी ते पाडून टाकलेले की ज्याने आज झाले गोरगरीब लोक जे राहुरी, श्रीरामपूर, मनमाड यांना जाण्यासाठी आज तिथं त्यांना बस स्टॉप ते आज पडलेले. ते बस स्टॉप आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावाने सुरू केलेलं होतं, ते देखील त्यांनी आज पाडून टाकलेले. आमचं सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विनंती, जर यांनी 8 दिवसाच्या आत हे बस स्टॉप, वाचनालय सगळं जर सुरळीत चालू केलं नाही तर आम्ही येत्या 8 दिवसात मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे. जर आज आम्ही इथं जर सार्वजनिक ठिकाणी जर सार्वजनिक महापुरुषांची जर प्रतिमा व्यवस्थित राहणार, मग माणूस राहणार काय स्वरूपात. आणि इथले अधिकारी लोक देवाणघेवाण करून MIDC उद्योजकांचे अतिक्रमण काढत नाही, हे गोरगरीब लोकांचे भाजीपाले विक्रेत्यांचे अतिक्रमण काढतात. जर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी हे नाही करायचं, सगळे अतिक्रमण काढून टाका, सगळ्या महापुरुषांचे पुतळे काढून टाका. कशाला ठेवलेत मग? मंदिरं पाडा, मस्जिद पाडून टाका, कशाला ठेवले ते? सार्वजनिक ठिकाणी जर सार्वजनिक ठिकाणी प्रतिमा इथं काय लोक फक्त वाचण्यात, न्यूज वाचण्यासाठी किंवा पेपर वाचण्यासाठी लोक येत होते.
आज जर अशी वेळ जर येत असली तर जर अधिकाऱ्यांनी जर 8 दिवसाच्या आत हे दोन्ही जर हे नाही केलं तर आम्ही 8 दिवसाच्या आत मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या दारात स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्या करणार आहे. आज नवनागापूर MIDC येथे MIDC चे अभियंता आणि PWD चे अभियंता यांनी या मानमाड रोडवरील अतिक्रमण काढण्याचा आज कार्यक्रम होता त्यांचा. परंतु या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू असलेलं सार्वजनिक वाचनालय आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुम्ही ते काढू नका. त्यांनी त्या बाळासाहेबांची प्रतिमा या ठिकाणी फाडली. आदरणीय प्रभू श्रीरामाची प्रतिमा त्यांनी फाडली. त्यांना प्रतिमा फाडायचा काहीच अधिकार नव्हता. त्यांनी आम्हाला कुठलीही नोटीस दिली नाही. त्यांनी तुम्हाला अतिक्रमण काढायचं होतं तर अतिक्रमण काढण्याच्या पूर्वी त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती की तुमचं हे अतिक्रमण आहे, अतिक्रमण काढून घ्या. कुठलीही नोटीस न देता, कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी अतिक्रमण काढलं. परंतु या ठिकाणी MIDCनेच या लोकांना भाजीपाले विक्रेत्यांना बसण्यासाठी इथं पेवर ब्लॉक बसून दिलेले आहेत. आणि आज फक्त या ठिकाणी हे जे शोरूम आहे पाठीमागं बियाणींचं, त्या बियाणींच्या सांगण्यावरून या ठिकाणी आपण जिथं उभा आहोत आता रोडच्या जवळ उभा आहे, MIDCचा रोड आहे, MIDCच्या रोडच्या शेजारी आपण उभा आहेत. इथं त्यांनी कंपाऊंड बांधण्यासाठी इथं खड्डे खांदले होते. ते खड्डे आता बुजून टाकण्यात आलेले आहेत. त्यांना काय अधिकार आहे इथं MIDCच्या आणि PWDच्या प्रॉपर्टीला कंपाऊंड करण्याचा, आणि कोणत्या अधिकारात ते कंपाऊंड या ठिकाणी करीत होते? एवढ्याच याच्यावर ते थांबले नाही तर SD महामंडळाचं इथं असलेलं जे बस स्टॉप आहे, एसटीचा बस स्टॉप सुद्धा त्यांनी अनधिकृतपणे पाडून टाकला. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवू शकतो, कांबळे व्हिडिओ दाखवतो. त्यांच्या माणसांनी या ठिकाणी सांगितलं का आम्हाला आतून सांगितलं की ते SD महामंडळाचं उद्या पावसा पाण्यामध्ये आमच्या इथल्या माता भगिनी जाणार आहेत, लहान मुलं जाणार आहेत. पाऊस आला, ऊन असेल, त्यांनी आता कुठं बसायचं? इथं बसचा स्तंभ आहे, बस येऊपर्यंत त्यांनी कुठं बसायचं? आणि त्यांना सरकारी मालमत्ता 353 मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना, जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो का त्यांनी अतिक्रमण काढण्याबरोबर इथं सरकारी मालमत्तेचं सुद्धा नुकसान केलेलं आहे संबंधित ठेकेदारांनी आणि बियाणीच्या सूचनेवरून केलेलं आहे. तुम्ही त्या बियाणीवर 353 गुन्हा दाखल करणार आहात का? तुम्ही त्यांच्यावर 353 गुन्हा दाखल करणार नसाल तर आम्ही या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन या पुढील काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या दालनात सुद्धा जाऊन आम्ही उपोषण विविध प्रकारचे आंदोलन करणार आहोत. याची सरकारने नोंद घ्यावी. धन्यवाद. यावेळी परिसरातील शेतकरी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. ये भी निकालने को बोला क्या? किसने बोला? भाई सर, बस स्टॉप तुम्ही काढा सांगितलं का? हो, बस स्टॉप काढा सांगितलं का? हा, काय बोलले सांगितलं? नाही साहेबांनी आता त्यांनी सांगितलं नाही काढायला. चला त्यांच्यावर. कोणत्या साहेबांनी सांगितलं? हे काय यांचं साहेब सांगितलं? कोणत्या साहेबांनी सांगितलं? बोली तर लाव ना. साहेबांना त्यांनी कॉल केला. आपण कामगार इथे साहेब आहे, चला तिथे 2 मिनिटं. सगळे साहेब आहे, काय इथे साहेब आहे सगळे तुमचे. ज्यांनी काढायला लावलं त्याला बोला. इकडे ये तुम्ही. काढायला लावलं तुम्ही इकडे ना ना हो ना ना त्याला बोलू. हे बोला कोणत्या साहेबांनी बोलू. ते म्हणते साहेबांनी काढायला सांगितलंय ना ना. ते म्हणते आतल्या साहेबांनी काढायला सांगितलं स्टँड. ते म्हणते आतल्या साहेबांनी काढायला सांगितलं कोण म्हणते? कोण ठीक आहे यांनी सांगितलं. बोलून त्याला इकडे बोलून काय बोल दगड त्याला पुरा आम्ही खड्डे काढले होतो आमचा.
दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.